Dear students, I welcome you to this lecture. As you know that this is the lecture of English compulsory, BA first year. And since yesterday we are dealing with the poem Eve, and it is written by Rudyard Kipling. And we have already discussed the opening part of the poem. We have discussed almost 8 lines of the poem. So, and yesterday we stopped at the line and at don't look too good nor talk too wise. So it was the last line which we discussed in the lecture. Now, next stanza of the poem we are dealing with. Do you understand what is mean by stanza? So, whenever it is prose matter, gadya जो असतं ना गद्य, and that a single thought is being projected in certain lines, and after that we begin from the next line. तर याला आपण काय म्हणतो, गद्यमध्ये याला पॅराग्राफ म्हणतो. गद्य म्हणजे प्रोज. फॉर एक्झाम्पल हॅपी प्रिन्स तुम्ही वाचलेलं असेल तर त्याच्यामध्ये पॅराग्राफ आढळतो आपल्याला. बट इन पोएम्स, so it is not called as a paragraph, whereas it is called as stanza. Stanza means in Marathi कडवं, पहिलं कडवं वगैरे आपण अभ्यास केलेला आहे त्याचा. So and we stopped at the word wise. Okay, so you can see the text on the screen. So from the next stanza we are going to discuss our poem further. If you can dream and not make dreams your master. So you might be knowing that all of us are dreamers. आपण सगळेच्या सगळे स्वप्न पाहत असतो. And perhaps these dreams are fuel of our life. खरं तर आपल्या जगण्याचं म्हणजे काय, हे खरं तर इंधन आहे स्वप्न पाहणं म्हणजे. Because without dream nobody can live in the world. Therefore, as I told you, this entire poem is father's advice to his son. पूर्ण कविता एका वडिलांना त्याच्या मुलाला दिलेला सल्ला आहे. नेमका काय सल्ला पहिल्या स्टांजा मधला होता आपण पाहिलेला आहे. आता पुढचा स्टांजा आपण सुरू केलेला आहे. इफ यू कॅन ड्रीम, so my son, you are allowed to dream. म्हणजे तुला स्वप्न पाहण्याची परवानगी आहे. स्वप्न पाहू शकतो तू जर तू स्वप्न पाहणार असशील तर. दिस इज इफ. If you can dream and not make dreams your master. So basically human beings dream, and it is quite natural even to dream. In your case my son, तू सुद्धा स्वप्न पाहावं, काही अडचण नाही स्वप्न पाहायला. But the thing is that पुढे पहा कविता मुळीचा अर्थ पहा. If you can dream and not make dreams your master. So you should dream, but your dream should not become your master. Okay, a dream or dreams म्हणजे तू जर स्वप्न पाहणार असशील तर पहा, पण म्हणजे काय, तुझी स्वप्न म्हणजे तुझे मालक बनून नाही राहिले पाहिजे. दॅट इज द मॅटर. इट मीन्स दॅट माणसानं स्वप्न पाहावं, पण माणसानं नेहमी स्वप्न पाहावं, दॅट इज रॉंग. जो नेहमी स्वप्न पाहतो, जो दिवसाढवळ्या स्वप्न पाहतो, मागचा पुढचा विचार न करता जो दिवसा स्वप्न पाहतो त्याला म्हणतात दिवास्वप्न. काही लोक दिवास्वप्न पाहणारे असतात. and basically those people who have this habit of daydreaming, so that habit is very very dangerous. Try to understand. स्वप्न पाहणं ठीक आहे, पण सारखं स्वप्न पाहणं, एकसारखं म्हणजे स्वप्न पाहणारे लोक असतात. So those people whose dreams are
जनरली दोज पीपल आर शेक चिल्ली लाईक पीपल. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे तुम्ही स्वप्न पाहावेत, पण जर म्हणजे तुम्ही म्हणजे स्वप्नाचे मालक असले पाहिजे. स्वप्न तुमचे मालक असता कामा नये. जर म्हणजे स्वप्नच तुमचे मालक बनत असतील तर ते अतिशय घातक असेल. शेख चिल्लीसारखं असेल. तुम्हाला माहिती आहे शेख चिल्ली म्हणजे काय नंतर म्हणजे काय फ्रॅक्चर होऊन झाडाखाली पडतो. सो ड्रीम्स आर इम्पॉर्टंट बट टू मच ड्रीमिंग इज नॉट गुड. जास्ती स्वप्न पाहणं हे काही चांगलं नाही. हे काही चांगली सवय नाही. नेहमी स्वप्न पाहणं चांगली सवय नाही. दिवसा डोळ्या बसल्या बसल्या स्वप्न पाहतो. ओके, हे असं होईल का, तसं होईल का. म्हणजे तू स्वप्न पहा, पण म्हणजे काय, या स्वप्नांना तू म्हणजे काय खरं तर मालक बनवू देता कामा नये तुझा. दॅट इज द मॅटर. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. मास्टर मीन्स मालक, ओनर. ओके, खरं तर तू स्वप्नांचा मालक असला पाहिजे. म्हणजे जेव्हा स्वप्न आपले मालक बनतात त्यावेळी आपणाला म्हणजे त्यावेळी स्वप्न आपणाला मागचा पुढचा साधक बाधक विचार करू देत नाहीत. स्वप्नासोबत आपण वाहवत जातो असं होता कामा नये. स्वप्न पहा, विशिष्ट अशा मर्यादेपर्यंत स्वप्न पहा, पण स्वप्न म्हणजे काय खरं तर म्हणजे तुझे मालक बनता कामा नये. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. If you can think, next line, you should think, you should be able to think properly. योग्य प्रकारे विचार म्हणजे करता आला पाहिजे तुला. तू विचार केला पाहिजे. If you can think and not make thoughts your aim, aim म्हणजे ध्येय. Okay, so you should think. Okay, so thinking is very important. It is said that there was a great philosopher who said, I think therefore I am. तो म्हणतो मी विचार करतो त्यामुळं माझं अस्तित्व आहे. माणसाच्या अस्तित्वाची ग्वाहीच म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया देते पहा. थिंकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. And generally that person who never thinks, that person is not a human being. खरं तर जो कधीच विचार करत नाही मागचा पुढचा, खरं तर तो माणूसच असत नाही. म्हणजे थिंकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू शुड थिंक. इफ यू कॅन थिंक and not make thoughts your aim. So you can think, but thinking should not become your aim. फक्त विचारच करणं हे अतिशय घातक आहे. विचार करणं गरजेचं आहे, पण फक्त विचारच करणं खूप घातक आहे. इट मीन्स दॅट your thoughts should be guided or your thoughts should guide you towards certain actions. तुम्ही विचार करताय, विचारांचा म्हणजे काय परिणाम खरं तर कृतीमध्ये झाला पाहिजे. कृती महत्वाची आहे. विचार महत्वाचा आहेच, कृतीही महत्वाची आहे. किंबहुना विचारांपेक्षा कृती जास्त महत्वाची आहे. त्यामुळे विचार करा आणि विचारांप्रमाणे चांगली कृती करा. फक्त विचारच करत बसू नका. कृतिशून्य लोक असतात, तशा प्रकारचं कृतिशून्य तुझं वागणं असता कामा नये. विचार कर, पण म्हणजे काय फक्त विचारच तू करू नये, कारण म्हणजे विचारच तुझ्या जीवनाचं ध्येय बनता कामा नये. ओके, नुसतं विचार करणं इट इज हायली डेंजरस. कृती काही केलीच पाहिजे ना. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. थॉट म्हणजे विचार करणं तुझं खरं तर कर्तव्य आहे. विचार कर, पण ते विचारच म्हणजे तुझ्या जीवनाचा म्हणजे काय जीवनाचं ध्येय बनता कामा नये. इफ यू कॅन थिंक and not make thoughts your aim, if you can meet with triumph. Okay, so this triumph is different. Triumph असा उच्चारायचा करा. If you can meet with triumph and disaster. Triumph means victory. विक्ट्री म्हणजे विजय. ट्रायम्फचा अर्थ काय, विजय. ओके, म्हणजे it may be possible that you will be able to have triumph in your life. You will be able to have victory in your life. There will be certain occasions when you may have victory. Okay, so it is important. So victory is important. So generally all of us try to work towards our
विक्ट्री. खरं तर माणसाची म्हणजे प्रवृत्ती अशी आहे की माणूस विजय म्हणजे मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. ओके, सो दिस इज समथिंग दॅट इज सजेस्टिव्ह. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. खरं तर ऍक्च्युअल मिनिंग ऑफ द वर्ड डिझास्टर इज आपत्ती, संकट. नॅचरल डिझास्टर म्हणतो ना आपण. ओके, म्हणजे नैसर्गिक आपत्ती वगैरे. खरं तर म्हणजे काय, यू शुड ट्रीट विक्ट्री ऑर ट्रायम्फ अँड डिझास्टर सिमिलरली. म्हणजे आपण फक्त विजयाचं स्वागत करावं आणि आपण आपल्या म्हणजे पराजयाला झिडकारावं हे काही योग्य नाही. बिकॉज मेनी अ टाइम पीपल लर्न सो मेनी थिंग्स थ्रू डिझास्टर. म्हणजे माणसं संकटातून सुद्धा खूप मोठा धडा घेत असतात. फक्त विजयच माणसाला शिकवतो असं नाही, तर म्हणजे विजय शिकवतो असं नाही, तर पराजय सुद्धा माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकवतो. यू मे टेक द एक्झाम्पल ऑफ अवर ग्रेट शिवाजी महाराज. पुरंदरचा तह झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणजे हातपाय गाळून नाही बसले. ओके, म्हणजे नवीन उमेदीनं ते पुढे ज्याप्रमाणे आले. फक्त विजयच माणसाला आयुष्यामध्ये म्हणजे मोठा करतो असं नाही, शिकवतो असं नाही, पराजय सुद्धा महत्वाचं असतं माणसाला. म्हणजे काय, आपत्ती सुद्धा म्हणजे माणसाला म्हणजे महत्वाची असते. कधी कधी आपत्ती सुद्धा इष्ट आपत्ती म्हणजे ठरत असते. त्यातून चांगला म्हणजे खरं तर आपण धडा घेऊ शकतो. म्हणजे फक्त म्हणजे विजयाची लालसा करू नकोस. You shouldn't expect only victory, only triumph in your life. You should also have a certain lesson learned through disasters. विशिष्ट अशा प्रकारचे धडे आपणाला आपत्ती देत असते. आपणाला म्हणजे खरं तर पराजय सुद्धा विशिष्ट अशा प्रकारचा म्हणजे काय धडा शिकवत असतो. विजय आणि पराजय दोन्ही गोष्टी आयुष्यात माणसाला महत्वाच्या असतात. There are so many people who could not pass their 10th in a single attempt. आपल्याला माहिती आहे, मोठे मोठे अधिकारी, मोठ्या पदावर गेलेले लोक एका प्रयत्नात त्यांची 10वी-12वी निघालेली म्हणजे काय आपल्याला म्हणजे खरं तर आढळत नाही. खरं तर त्या पराजयातून, त्या म्हणजे काय खरं तर अपयशातून हे लोक म्हणजे काय खरं तर काहीतरी शिकलेले असतात. सो therefore this is very very important. Triumph is important, and like triumph, this disaster or defeat is also important. Defeat, DEFEAT, defeat म्हणजे पराजय, पराभव. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. If you can meet with triumph and disaster and treat those two imposters, treat म्हणजे खरं तर एखाद्या गोष्टीला ट्रीट करणे म्हणजे काय डॉक्टर ट्रीट करतो तशा पद्धतीची बाब नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण म्हणजे कसं ट्रीट करतो, कशा पद्धतीने हँडल करतो, दॅट इज इम्पॉर्टंट. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. इम्पोस्टर, त्या उडीद शब्द आहे इम्पोस्टर. इम्पोस्टर म्हणजे काय, फसवी बाब, फसवणारी बाब. खरं तर विजय पण फसवाय. विजयानं माणसं हुरून जातात आणि पराजयानं कोलमडून पडतात, असं होता कामा नये. कारण विजय आणि पराजय, विजयामध्ये कदाचित पराभवाची बीजे दडलेली असतात. कारण माणूस खूप ढिला पडतो, ओव्हर कॉन्फिडंट होतो. त्यामुळे कदाचित एकदा विजय मिळाल्यानंतर नंतर पुढं पराभव होऊ शकतो त्या माणसाचा. सिमिलरली एखादा माणूस जर म्हणजे पराभवानं कोलमडून पडला, आता पराभव झालेला, आपण आयुष्यामध्ये चांगलं करायचंच नाही असं जर म्हणून खरं त्यानं हाताखाली ठेवलं, तर ती सुद्धा बाब योग्य होणार नाही. विजयातून म्हणजे काय खरं तर म्हणजे कधी कधी पराजयाचा मार्ग ज्याप्रमाणे निघू शकतो, त्याच प्रमाणे बऱ्याचशा पराजयामधून विजयाचा मार्ग सुकर होतो. तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करता. आपला का पराभव झाला याची कारण मीमांसा करू शकता तुम्ही नंतर, पराजयानंतर. त्यामुळं विजय ज्याप्रमाणे फसवाय, सिमिलरली दिस डिझास्टर ऑर डिफीट इज ऑल्सो डिसेप्टिव्ह. डिसेप्टिव्ह म्हणजे फसवा. दोन्ही गोष्टी फसव्या आहेत. त्यामुळं विजय आणि पराजय या दोन्ही गोष्टींना तुम्ही म्हणजे काय खरं तर एकसारखे ट्रीटमेंट दिली पाहिजे. विजयानं हुरळून जायचं नाही आणि पराभवानं कोलमडून पडायचं नाही. If you can meet with triumph and disaster and treat those two imposters just the same म्हणजे एकसारखं त्यांना लेखा. विजयाला म्हणजे काय, विजयानं हुरळून जाऊ नका. विजयानं म्हणजे काय, तुम्ही खरं तर फाजील आत्मविश्वास स्वतःकडे बाळगून म्हणजे पुढच्या
म्हणजे पराजयाची तुम्ही ज्याप्रमाणे म्हणजे तयारी करता तसं करू नका. पराजयानं कोण म्हणून पडू नका. पराजयामधून विजयाचा मार्ग सुकर करू शकता. त्यामुळं बोथ ऑफ द थिंग्स आर व्हेरी व्हेरी डिसेप्टिव्ह. ओके, ट्रायम्फ म्हणजे काय? विक्ट्री अँड फेल्युअर, विक्ट्री अँड डिफीट, बोथ ऑफ द थिंग्स आर द टू साइड्स ऑफ अ सिंगल कॉइन. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, विजय आणि पराजय. दोघांना एकसारखी ट्रीटमेंट द्यायची. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. नाहीतर म्हणजे विजय आला की म्हणजे भरपूर म्हणजे काय जंगी विजयाचं स्वागत करायचं आणि पराभवानं म्हणजे कोलमडून पडून म्हणजे काय फ्रस्ट्रेट होऊन आयुष्यामध्ये जायचं. ओके, अशा पद्धतीच्या म्हणजे काय खरं तर म्हणजे मुलाची स्वप्न मी रंगवत नाही. माझा मुलगा विजयानं होऊन जाणार नाही आणि पराजयानं खचून जाणार नाही, कारण या दोन्ही गोष्टी एक म्हणजे काय खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्या फसव्या आहेत. त्यामुळे त्या फसव्या गोष्टीकडे डोळे उघडे ठेवून म्हणजे पाहण्याची खरं तर तुझ्याकडे शक्ती असली पाहिजे. दॅट इज द मॅटर. ओके, इफ यू कॅन बिअर टू हिअर. ओके, बिअर, BEAR, बिअर म्हणजे सहन करणे. टू टॉलरेट इट मीन्स म्हणजे तुझ्याकडे काही काही गोष्टी सहन करण्याची शक्ती सुद्धा असली पाहिजे. सो इन ह्युमन लाईफ टॉलरन्स इज अ रिअली ग्रेट थिंग. सहनशीलता माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड महत्वाची असते, खूप महत्वाची असते सहनशीलता. ज्या माणसाकडे सहनशीलता नाही, ज्या माणसाकडे टॉलरन्स वगैरे नाही, खरं तर तो काय माणूस असतो का? सी द नेक्स्ट लाईन. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रुथ यू हॅव स्पोकन. ओके, मी असं म्हटलं की हा माणूस म्हणजे काय अतिशय चांगला आहे. ओके, तर हे मी सत्य बोललोय. म्हणजे काय मी काय बोललोय? माझं मी बोललेलं सत्य काय? अमुक अमुक माणूस म्हणजे दिस पर्सन इज अ जेंटलमॅन इफ आय हॅव सेड. बऱ्याचदा काय होतं म्हणजे माझे विरोधक किंवा ज्या लोकांना मी आवडत नाही ते लोक काय करतात, म्हणजे मी त्या व्यक्तीबद्दल चांगलं बोललेलो असताना सुद्धा म्हणजे काय काहीतरी वेगळं भलतंच लोकांना म्हणजे काय सांगून देतात चुकीचं. मी जे म्हटलं नाहीच ते सांगून देतात. त्याबद्दल ही ओळ आहे. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रुथ यू हॅव स्पोकन. जे सत्य तू बोललेला होता तेच सत्य म्हणजे काय कशा पद्धतीनं लोकांना सांगितलं जातं हे म्हणजे काय खरं तर सांगितलेलं जात असताना सुद्धा म्हणजे काय तू ते पाहतोयस. म्हणजे एखादी बाब सत्य आहे, पण ती सत्य बाब लोकांना कशा प्रकारे सांगितली जाते ही सुद्धा गोष्ट तू पाहू शकतोस. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रुथ यू हॅव स्पोकन, tested by nails to make a trap for fools. Twisted. Twist म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला म्हणजे काय तोडणे, वाकवणे, मुरगाळणे एखादी बाब. ओके, वाकडं तिकडं करणे. म्हणजे तुम्ही एखादी बाब सत्य बोलताय, पण ती सत्य बोललेली बाब म्हणजे लोक मोडून तोडून इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतायत. मी काय म्हटलं तो माणूस चांगला आहे, तर लोक काय सांगतील तो असं म्हटला की तो खूप खराब आहे. दिस इज कॉल्ड ॲज ट्विस्टिंग. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स. ने म्हणजे काय? बदमाश व्यक्ती, मवाली व्यक्ती, वाईट व्यक्ती. तर अशा पद्धतीचे बदमाश लोक, जे वाईट लोक असतात, द काइंड ऑफ ट्रूथ यू हॅव स्पोकन, दे ट्राय टू ट्विस्ट दॅट मॅटर. जे काय तुम्ही बोलला त्या बोलल्याला म्हणजे काय खरं तर ते म्हणजे बदलून म्हणजे इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात. जे बोललो नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीचे बदमाश लोक असतात. कशासाठी करतात ते? ट्विस्टेड बाय नेल्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. फूल, FOOL. फूल मीन्स अ स्टुपिड पर्सन, मूर्ख व्यक्ती. एखाद्या मूर्ख व्यक्तीला जाळ्यात पकडण्यासाठी हे लोक तुम्ही जे बोलला ते बोललेलं म्हणजे काय वाकून वगैरे इतरांना सांगतात, कारण लोकांना त्यांना खरं तर आपल्या जाळ्यात पकडायचं असतं. ट्रॅप 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 म्हणजे जाळं. शिकारीचे जाळं अंतरतो ना, लावतो ना, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रॅपिंग. इवन मेनी टाइम दीज पीपल माइट बी विलिंग टू ट्रॅप यू. तुम्हाला सुद्धा जाळ्यात म्हणजे ओढण्यासाठी हे लोक काय करतील, तुम्ही जे काय बोलणार नाही ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतील. सो दिस इज समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट दॅट यू शुड टेक अ सिरियस नोट ऑफ. ज्या गोष्टीची तू अतिशय सिरियस म्हणजे काय नोंद घेतली पाहिजे. तू जे बोलला नाही, तू जे सत्य बोलला, ते सत्य बोललेलं असताना सुद्धा तुझ्या समोरच लोक म्हणजे काय तू अशा पद्धतीनं बोलला, म्हणजे जे बोलला नाही ते म्हणजे काय तुझ्या तोंडामध्ये काय खरं तर लोक म्हणजे तोंडातून असं बोललं अशा पद्धतीने लोक सांगण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं ही गोष्ट असं तुझं स्वतःचं बोललेलं सत्य तोडून मोडून म्हणजे इतरांना
सांगत असताना सुद्धा लोक तुला दिसतील आणि ते सुद्धा म्हणजे काय तुला सहन करावं लागेल लोकांचं तसं वागणं. ओके, दॅट इज द मॅटर. इफ यू कॅन बिअर टू हिअर म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे ऐकणं म्हणजे तू म्हणजे खरं तर सहन केलं पाहिजे लोकांचं, की तू जे बोलला नाहीस ते सुद्धा म्हणजे काय लोकांच्या म्हणजे पर्यंत तुझ्या नावानं खपवलं जातं आणि म्हणजे काय ते सुद्धा तशा पद्धतीनं लोकांचं बोलणं ऐकण्याची तुझ्याकडे म्हणजे काय पाहिजे, शक्ती पाहिजे, सहनशीलता तुझ्याकडे पाहिजे. इफ कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन twisted by nails to make a trap for fools, or what the things you gave your life to. There are certain things to which we give our entire life. आपलं म्हणजे काहीतरी स्वप्न असतं आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी सबंध आयुष्य आपण वेचत असतो. एंटायर लाईफ वी स्पेंड टू सर्टन थिंग्स. काहीतरी चांगली बाब उभी करण्यासाठी तुमचं एक स्वप्न आहे म्हणजे आयुष्यात म्हणजे खूप म्हणजे चांगला अधिकारी वगैरे बनण्याचं, पण काही चुकीच्या गोष्टीमुळे ते स्वप्न तुमचं भांगतंय. किंवा अमुक समजा एक खूप मोठा सायंटिस्ट आहे, तो सायंटिस्ट काय करतो, विशिष्ट अशा गोष्टीचा शोध लावण्यासाठी आयुष्यभर खस्ता खातो, पण अतिशय म्हणजे महत्वाचा क्षण आहे, त्या क्षणालाच म्हणजे काय सगळं होत्याचं नव्हतं, अशा पद्धतीची वेळ माणसाच्या आयुष्यात येऊ शकते. ओके, इट इज अबाउट इट. और व्हॉट द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू. पूर्ण आयुष्य म्हणजे जी गोष्ट करण्यासाठी तू वेचलंयस, पूर्ण आयुष्य जी गोष्ट उभी करण्यासाठी तू खर्च केलंयस, ती गोष्टच काय होते तुझ्या नजरेच्या समोर पहा, ब्रोकन. म्हणजे सबंध आयुष्य ज्या गोष्टीसाठी दिलं आपण आणि दुर्दैवानं आपल्या म्हणजे काय आयुष्यभराची मेहनत वाया जाते आणि ती गोष्टच म्हणजे काय आपल्या समोरच म्हणजे काय खरं तर वाया जाते, मोडकळीस येते, ज्या गोष्टीला आपण आयुष्यभर वेळ दिलेला आहे ती गोष्टच म्हणजे काय खरं तर आपल्या नजरेच्या समोर नाहीशी होते. दिस इज रिअली अ ग्रेट डिझास्टर. प्रचंड मोठी आपत्ती आहे, पण असं आयुष्यात होऊ शकतं. और व्हॉट द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू. सबंध आयुष्य आपण एखादी गोष्ट करण्यासाठी खर्च करतो. समजा एखादा शेतकरी आहे म्हणजे त्याचं स्वप्न आहे म्हणजे आपल्याकडे अमुक म्हणजे काय खरं तर झाडं असली पाहिजे, ज्या म्हणजे फळांचा मळा वगैरे आपल्याकडे असला पाहिजे. आणि अचानक काय होतं, खूप म्हणजे मोठी मोठी छान छान झाडं झालेली आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल पहिलंच वर्ष आहे, शेतकऱ्यांना द्राक्ष वगैरे लावलेली आहेत आणि भरपूर म्हणजे काय फळ वगैरे लागलेलं आहे, पण काय झालं तेवढ्यातच म्हणजे खूप पाऊस पडला, धुई वगैरे आली, सबंध म्हणजे काय बागच सपाट झाली. ओके, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आयुष्यभर म्हणजे प्रयत्न करता ती गोष्टच तुमच्या नजरेच्या समोरच म्हणजे काय खरं तर उद्ध्वस्त होते, अशी वेळ आयुष्यात येते. और व्हॉट द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड देम अप. सो काय होतं माहितीये का, तुमच्या समोरच म्हणजे काय ही बाग म्हणजे मोडून पडलेली आहे, ज्या गोष्टीला तुम्ही सबंध आयुष्य वेळ दिला ती गोष्टच तुमच्या नजरेच्या समोर म्हणजे काय मोडकळी झालेली आहे, तरी सुद्धा यू आर नॉट ब्रोकन. जरी ती बाग जरी म्हणजे कोलमडली असली तरी सुद्धा तुम्ही तुमचं धैर्य कोलमडू द्यायचं नाही. तुमच्याकडची जी उर्मी आहे, जी शक्ती आहे, ती शक्ती संपून जाऊ द्यायची नाही. दॅट इज द मॅटर. Or what the things you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. ओके, जी बाब तुमच्या नजरेच्या समोरच कोलमडली, ओके, तर ती बाब परत म्हणजे काय उभी करण्यासाठी तुम्ही म्हणजे काय वाकून तुमची कंबर म्हणजे काय खरं तर म्हणजे बांधून म्हणजे खरं तर कामाला लागणारा स्तूप म्हणजे कमरेतून खाली वाकणे, स्तूप. And stoop and build them up with worn out tools. Worn out, WRNOUT. Worn out म्हणजे काय, जीर्ण, जुनी झालेली, खराब झालेली, मोडकळी झालेली. टूल्स म्हणजे काय, तुमच्याकडची जी काय साधन सामग्री आहे ती जुनाट साधन सामुग्रीच्या साह्यानंच तुम्ही तुमची मोडकळीस आलेली बाब परत एकदा उभी करणार आहात. इट मीन्स दॅट यू शुड नेव्हर कंप्लेन. म्हणजे हे माझ्या मुला, तू आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची तक्रार करता कामा नये. दॅट इज द मॅटर. म्हणजे माझा पराभव झालेला आहे, द थिंग्स विच आय हॅव क्रिएटेड, दोज थिंग्स हॅव कम्प्लिटली फॉलन. ओके, सगळ्या गोष्टीचं म्हणजे काय खरं तर म्हणजे सगळं संपून गेलेलं आहे, माझं आता काही नाही राहिलं, अशा पद्धतीनं नकारात्मक सूर म्हणजे बाळगायचं नाही. जरी सुद्धा ज्या गोष्टी करण्यासाठी पूर्ण आयुष्य तू खर्च केलंस त्या गोष्टी तुमच्या नजरेच्या समोरच म्हणजे काय खरं तर
ध्वस्त उद्ध्वस्त झालेल्या आहेत, तरी सुद्धा म्हणजे काय मोडकळीस आलेल्या त्या तुमच्या बाबीला परत एकदा तुमच्या जुन्या पुराण्या साधन सामुग्रीच्या साह्यानं परत एकदा उभं करण्यासाठी तुम्ही सज्ज होणार आहात. ओके. So I always say that certain people are chicken-hearted or rabbit-hearted. What does mean by this chicken-hearted or rabbit-hearted? Okay. So some people are, I always say, some people are रणछोडदास. काही लोक म्हणजे काय युद्धातून पळून जाणारे लोक असतात बरं, भेकड असतात, हिंमत न असणारे लोक असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या म्हणजे लोकांमध्ये तुझी गणना होता कामा नये, कारण म्हणजे तू माझा मुलगा आहेस. छोट्या मोठ्या संकटांनी कोलमडून म्हणजे तू जाता कामा नये. अशा प्रकारे म्हणजे तू संकटामधून सुद्धा म्हणजे संधी शोधली पाहिजे आणि परत एकदा नव्या उमेदीनं तू उभा राहायला पाहिजे. जरी तुझ्याकडची साधन सामुग्री जुनाट असली तरी सुद्धा, कालबाह्य झालेली असली तरी सुद्धा. ओन आउट. टूल्स म्हणजे काय? साधन सामुग्री. हत्यार आपण म्हणतो ना, टूल, इन्स्ट्रुमेंट. ओके. अशा प्रकारे म्हणजे इट वॉज द नेक्स्ट स्टांजा. So this stanza is over, and for this lecture this is sufficient. So rest of the poem will be discussed in the next lecture. Thank you.